आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे, याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा ही त्या खरातनं झाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका. श्रद्धा असणं हा वेगळा भाग आहे, मंदिरात जाणं, श्रद्धा असणं, देवीची पूजा करणं वेगळा भाग झाला. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खराबच्या पायापर्यंत जातातच कसे काय? पुरोगामी महाराष्ट्र आहे, राजकीय नेत्यांना भोंदूबाबाची गरजच काय भासते? याच्यामध्ये असं आहे की कोणीतरी आपण म्हणतो की एखादं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रचिती येते किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर एक चांगली भावना असं जर एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत एकामेकाशी चर्चेमधून या लोकांची प्रसिद्धी होते आणि त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेत असतात असं माझं ठाम मत आहे. कारण मी शिवमंदिर म्हणून गेलो होतो, त्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक महनीय व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी येत असतात. हे बघा, श्रद्धा हे वेगळं भाग आहे आणि जादूटोना हा वेगळा भाग आहे. मी स्वतः जरी माझी ओळख झालेली असली तरी कुठल्याही तऱ्हेचा अघोरी विधीमध्ये मी भाग घेतलेला नाही. मंदिरामध्ये जी ब्राह्मण पूजा करत असतात, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो, पाण्याचा अभिषेक केला जातो, याच्या पलीकडे कुठल्याही पूजेमध्ये किंवा आपण जे म्हणता की अंधश्रद्धेमध्ये जे वेगवेगळ्या तऱ्हेचे विधी केले जातात अशा कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः भाग घेतलेला नाही. याच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाने शंकराची पूजा म्हणजे शिवपूजा करण्याच्या व्यतिरिक्त काय केलं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु एकंदरीत आता ज्या बातम्या येतात त्याच्यावरून त्यांनी आपलं ज्योतिषाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा गैरवापर करून अनेक महिलांना फसवल्याचं आता निदर्शनाला आणत आहे आणि ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि महिलांवर अन्याय करणारी बाब आहे. तर त्यांना कठोर जर शासन झालं तर निश्चितपणे एक चांगला मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्राला जाऊ शकेल. ज्या प्रकारे तुम्ही म्हणाला होता की 39 40 आमदार होते पण माझ्या नाव होतं, पण त्यापैकी काही आमदारांना तुम्ही त्या मंदिरामध्ये नेलं होतं का? कारण आरोप आता सातत्याने बिलकुल नाही. मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो. याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिसमधला नाही आहे. त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रस्तावात आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मिटिंगचा काहीही संबंध नाही. कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. तुमची केवळ एकच भेट होती का? कारण अनेकदा म्हटलं जातं की तुम्ही भेटला होता, पण ती भेट त्यांच्या ऑफिसमध्ये होती का मंत्रालयात होती? नाही, दुसरा जो फोटो आहे तो ज्या गावामध्ये हे मंदिर आहे तिथल्या रस्त्याच्या संदर्भात ते एक निवेदन घेऊन आले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. तो मुंबईचा फोटो आहे आणि तो वर्षा निवासस्थानावरचा फोटो आहे. नेते म्हणतात की अजित पवार यांच्या घराबाहेरची पूजा किंवा अघोरी विधी करण्यात आली होती, त्याचा संबंध खराब प्रकरणाशी आहे. याच्यामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचं देखील हेच म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? नाही, मला या संदर्भातले काहीच माहिती नाही की अशा तऱ्हेच्या अघोरी पूजा ते करत असतील हे सुद्धा मला आजपर्यंत माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे असं जर काय माहिती असेल तर मुळात त्या मंदिरातच मी गेलो नसतो.